नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचा प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहे. आता संपूर्ण ह्या इलेक्शन प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीने कसं काही प्रचार केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आमदार काय सांगत आहेत त्याबाबत ते आपण ऐकूया. मॅडमजी नमस्कार. नमस्कार. मॅडम, आतापर्यंतचा जो इलेक्शनचा प्रचार झाला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्ही विधानसभेच्या प्रचाराप्रमाणे महानगरपालिकेचाही प्रचार संपूर्ण सकारात्मकतेने केलेला आहे. कोणावरही खालच्या पातळीची टीका न करता आम्ही विकासाचा मुद्दा हा प्राधान्याने घेतलेला आहे. वसईच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही संपूर्ण प्रचार केलेला आहे आणि ही निवडणूक आम्ही लढवतो. ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नाळासोपारा एरियामध्ये आलेले आणि त्यानंतर विरोधकांनी देखील त्यावरती भरपूर टीका केलेली आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? विरोधकांचं कामच आहे टीका करणं. आता आमचे मुख्यमंत्री आमच्या प्रचार सभेला येतात वसई विरार महानगरपालिकेच्या, आणि मुख्यमंत्री म्हणून एका पालिकेसाठी त्यांचं विजन काय आहे ते सांगतात. त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून या महानगरपालिकेच्या विकासाचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे, मास्टर प्लॅन तयार आहे आणि हे ते प्रचार सभेत सांगतात. तर मला असं वाटत नाही की टीका करण्यासारखं त्यात काही आहे. उलट ही गोष्ट चांगली आहे की मुख्यमंत्री असून सुद्धा ते प्रत्येक महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी त्यांच्याकडे एक मास्टर प्लॅन तयार आहे. त्यामुळे ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. सगळ्या मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेऊन की ज्या वेळेला महानगरपालिकेच्या पाठीशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उभे आहेत, त्यांच्याकडे या महानगरपालिकांचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे, मग हा विचार करा की जेव्हा महानगरपालिका त्यांच्या हातात येईल त्यावेळेला खरोखर त्या मास्टर प्लॅन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षात उतरतील, निधी मिळेल राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, आणि महानगरपालिकेला एक वेगळी ताकद मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आम्ही सकारात्मकतेने घेतो आणि त्या मतदारांपर्यंत पोहोचवतो आणि मतदारही खूप विचारपूर्वक निर्णय घेणार आहे, सकारात्मक दृष्ट्या या सगळ्या गोष्टींकडे बघणार आहे. आता ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षाचे भरपूर कार्यकर्ते आले आणि काहींना तुम्ही उमेदवारी देखील दिली. आता ह्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इतक्या दिवसात व्यवस्थितरित्या काम करताना दिसले की कुठे नाराज अजून आहे तसं वाटते? अगदी तुम्ही पाहिलं असेल, सगळे वसई विधानसभेचा जर आपण विचार केला तर वसई विधानसभेमध्ये तसा कुठेही प्रॉब्लेम नाही. सगळेजण कामाला लागलेले आहेत. आपण बघितलं असेल की हा एच प्रभाग आहे. एच प्रभागामध्ये 12 उमेदवार आहेत आणि 12 उमेदवारांपैकी आपण, मला असं वाटतं 2 किंवा 3च उमेदवार आपण बाहेरच्या पक्षातनं आलेले दिलेले आहेत. तेही एक जागृती संघ जो चोळण्याचा आहे, ती वर्षानुवर्ष चोळण्याच्या प्रगतीसाठी, वसईच्या प्रगतीसाठी काम करणारी संघटना आहे. त्या संघटनेची एक प्रतिनिधी आपण स्मिता डिकोस्टा दिलेली आहे. दुसरे प्रदीप पवार आणि निमी दोशी हे बहुजन विकास आघाडीमधनं आलेले उमेदवार, या दोघांनाच दिलेले आहे. हे 12 पैकी 3 बाहेरचे उमेदवार आहेत. बाकी 8 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे जुने, जाणते, निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि हेही जे बाहेरून आलेले आहेत ते आता आमच्यासाठी बाहेरचे नाही आहेत, कारण ते आता आमच्या भारतीय जनता पक्षातलेच झाले. त्यांचा जेव्हा आम्ही प्रवेश करून घेतला तेव्हा ते आमच्या कुटुंबातले परिवाराचे सदस्य बनलेले आहेत. त्यामुळे सगळेजण, सगळे कार्यकर्ते, सगळे बूथ प्रमुख, सगळे आमचे काय म्हणतात ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते, सगळेजण अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत. विरोधकांचं म्हणणं आहे की आता 1 वर्षात तुम्ही काम बघितलेलंच आहे, रस्त्यावरील खड्डे आणि इतर ज्या समस्या, तर आता पुढचे 5 वर्ष देखील तुम्हाला असेच काढावे लागतील जर तुम्ही भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं. ह्यावर तुम्ही काय सांगा? विरोधकांची 35 वर्ष, विरोधकांची महानगरपालिकेतली 15 वर्ष आणि आम्ही निवडून आल्यानंतरचं 1 वर्ष. जे मतदार आहेत त्यांनीच विचार करावा की 35 वर्ष आणि 15 वर्षाबरोबर 1 वर्षाची तुलना होऊ शकते का? तर आपलं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे की नाही होऊ शकत. जर असं झालं तर आपण हा 1 वर्षावर अन्याय करणार जर आपण तशी तुलना केली. पण तरी सुद्धा ज्यांना कोणाला तुलना करायची आहे तर त्यांनी ही तुलना करावी की या 1 वर्षातले 7 महिने पावसाळ्यामध्ये गेलेले आहेत, तरी सुद्धा पाऊस संपल्यानंतर लगेच जे 10 वर्षामध्ये रस्ते नवीन झाले नव्हते त्या 14 नवीन रस्त्यांना मंजुरी आणून त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. कागदावरती नाही
प्रत्यक्ष रोडवरती जर तुम्ही सातुलीपासनं, वालीवपासनं, वसई फाट्यापासनं रोड बघितले तर ही कामं तुम्हाला सुरू दिसतील. RTO कडचा वसई गावातला बाजूचा रस्ता जवळपास 20 वर्ष झालं तो प्रलंबित होता. तिथल्या पाचू बंदरच्या कोळी बांधवांच्या गाड्या, मच्छीच्या गाड्या तिकडनं जात येत असायच्या. त्यांना प्रॉब्लेम व्हायचे. कित्येक वेळेला खड्ड्यांमध्ये ते टेम्पो अडकून ते टेम्पो पलटी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तो 20 वर्षातनं पहिल्यांदा रस्ता तुम्ही जाऊन बघा किती सुंदर झालेला आहे. तर ह्या गोष्टी केल्या नाहीत, करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती आमच्याकडे आहे आणि आम्ही त्या इच्छाशक्तीच्या बळावरती आणि महायुतीची, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची जी ताकद आमच्या पाठी आहे त्या ताकदीनिशी पूर्ण काम करतोय. आणि टीका करणारे मोदीजींवर पण टीका करतात. मोदीजी इतकं चांगलं काम करतायत, इतकं जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करतायत, त्यांच्यावरही त्यांनाही सोडत नाही. तर आम्ही काय केलं, आमच्यावरती पण टीका होतीये आणि ती टीका आम्ही काम करून आमची उत्तरं देतो. काल भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवारासाठी बहुजन विकास आघाडीच्या बॅनरवरती मोठ्या प्रमाणात फोटो असलेले राजीव पाटील हे देखील एका ठिकाणी दिसले. ह्याकडे तुम्ही कसं बघता? बघा, मला असं वाटतं की मला या गोष्टीची जास्त माहिती नाही आहे, कारण मी प्रचारामध्ये होती. मी आज सकाळीच मला असं वाटतं तो व्हिडिओ पाहिला. आता त्यांचे काही बहुजन विकास आघाडीमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. त्यांचे जुने हितसंबंध असतील, जुनी मैत्री असेल, तर त्या मैत्री खातीर ते आले असतील, प्रचारामध्ये काही विधानं केली असतील. त्यात मला जास्त माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यावरती न बोलणंच मी पसंत करेन. आता मागच्या टर्ममध्ये एक आणि आता तुम्ही पूर्ण बहुमत असा विचार करता, हे शक्य होईल असं तुम्हाला वाटते? मागच्या वेळेला आमचा एकही आमदार नव्हता. एकही आमदार नव्हता. आता 3 आमदार झालेले आहेत. बहुजन विकास आघाडीचा आता एकही आमदार नाही आहे. तर त्याच्यामुळे चित्र उलटं होऊ शकतं. हे विधानसभेत आम्ही शक्य करून दाखवलेलं आहे. मग महानगरपालिका काय अशक्य आहे? कुठचीच गोष्ट अशक्य नसते. सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. जे एकदाही निवडणुकीमध्ये उभे राहून हरले नव्हते, अशांना जर आम्ही हरवू शकतो, तर मला असं वाटतं कुठचीच गोष्ट अशक्य नसणार आहे आणि ती भारतीय जनता पार्टी शक्य करून दाखवेल. आता तुम्ही मतदार राजाला काय अपील कराल? वसईच्या मतदार राजाला मी हेच अपील करू इच्छिते की वसईचा सुनियोजित विकास करायचा असेल, वसईतली सर्व प्रलंबित कामं पूर्ण करायची असतील आणि नवी मुंबईप्रमाणे, मीरा भाईंदरप्रमाणे, ठाण्याप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा चांगला वसईचा विकास आपल्याला करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, श्रमजीवी संघटना, आगरी सेनेच्या महायुतीला येत्या 15 तारखेला मतदान करून धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह निवडून तुम्ही महायुतीला निवडा. महायुतीवरती विश्वास ठेवून एकदा बघा. हा विश्वास तुमचा तुटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते आणि वसईचा निश्चितच सुनियोजित विकास होईल याची खात्री देते. तर आपण आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं म्हणणं ऐकलं. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसईमध्ये आमचा एकही आमदार नव्हता, आता वसईमध्ये 3 आमदार आमचेच आहेत. वसईमध्ये त्याच पद्धतीने आम्ही महानगरपालिकेत देखील बदलाव घडवून आणू आणि महानगरपालिकेत देखील आमची सत्ता येईल आणि आमची सत्ता आल्यानंतर वसईच्या जनतेला जसं पाहिजे आणि वसईच्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.